श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेम झालं तर ते मनापासून आणि आदरानं प्रेमानं काळजीनं आपल्याला नातं निभावता आलं पाहिजे. श्रोते हो, प्रेम ही एक अशी भावना आहे, त्यात राग, प्रेम, काळजी, ओढ ह्या प्रत्येक भावना मनापासून फील करणं गरजेचं असतंय. त्यामुळे श्रोते हो, नातं अधिक घट्ट होत जातं. नात्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात आणि त्याच नात्याला घट्ट करत असतात. एक प्रकारे नात्याला वळण देताना अशा गोष्टींची काळजी घेतली तर श्रोते हो, तुमच्या नात्यातलं प्रेम वाढेल. तुमच्या नात्याला जपा आणि तुमच्या हक्काच्या व्यक्तीला आणि त्याच्या भावनांना सुद्धा जपा. तर श्रोते हो, आपल्याला जीवनाचा आनंद घेता येईल. नक्की विचार करा. चला श्रोते हो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बराच काळ आपण एखाद्याशी प्रामाणिक राहूनही ती व्यक्ती आपल्याला धोका देत असेल तर आपणही माणुसकी सोडून वागायला काही हरकत नसते. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील चांगली लक्षणं घेऊन जातो. संयम सुद्धा हा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. काय निवडायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. आपण सुखात का आहोत हे सांगता आलं म्हणजे सुख वाढतं. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळं जास्त माणुसकी दाखवत नाही बसायचं, नाहीतर त्रास हा आपल्यालाच होतो. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमीच अवघड असते. आयुष्य हा प्रवास आहे, स्पर्धा नाही. मनातल्या भावना व्यक्त करायला शिका. तुमचं डोळं हे प्रत्येकाला वाचता येत नसतात. प्रचंड आघाताने माणूस तेवढा खचत नाही, कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी ही झालेली असते. अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस हा खचत राहतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो. पाठीमागं बोलणाऱ्या लोकांना पगार हा शून्य असला तरी ते काम मात्र इमानदारीनं करतात. हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो, परंतु हसून केलेलं काम ही आपली ओळख वाढवते. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. अपेक्षा संपल्या की शांतता सुरू होते. एक स्त्री ती आहे जी आपल्या लोकांपेक्षा तिच्या पतीवर विश्वास ठेवते, आणि एक पुरुष तो आहे जो आपल्या पत्नीशिवाय आपल्या संपूर्ण कुटुंबावर विश्वास ठेवतो. परिस्थिती कशी असो, दोष मात्र स्त्रीलाच दिला जातो. अपघात कोणाचे पाप बघत नसतो, शुभकाल कोणाचे पुण्य बघत नसतो, दुःख कोणाची श्रीमंती बघत नसते, सुख कोणाची नियत बघत नसते, आनंद कोणाचं मन बघत नसतो, आणि समाधान कोणाची शिल्लक बाकी बघत नसते. यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा
यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात महत्त्वाची असते। कधी कधी एकटं जगायला पण शिका। जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत। कोणी जर आपल्यावर प्रेम करत असेल तर त्याला जपलं पाहिजे। कोणी जर आपल्यावर विश्वास ठेवत असेल तर त्या विश्वासाला खरं उतरलं पाहिजे। कोणी जर आपल्यावर बंधन टाकत असेल तर त्याला स्वीकारलं पाहिजे। कोणी जर आपल्यावर हक्क गाजवत असेल तर स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे। आणि कोणी जर आपली खूप काळजी घेत असेल तर त्याला शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे। असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते, त्यासाठी दोन सुंदर विचारवालेच पुरेसे आहेत। एक जो तिला निभावू शकेल आणि दुसरा तो जो त्याला समजू शकेल। वेदनांचा कोंडमारा करून भावना कधीच व्यक्त होत नसता। आयुष्यात माणसाला ओंजळ भरून मिळालेल्या गोष्टींच्या समाधानापेक्षा ओंजळीतून सांडलेल्या गोष्टींचं दुःख हे जास्त असतं। आणि त्या वेचण्याच्या नादातच तो कधी कधी ओंजळीतलं सुद्धा गमावून बसतो। कोणाच्याही भावना दुखावण्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा, उद्या मी त्याच्या जागी असेल तर। आपल्या आयुष्यात अशी काही लोक येतात ज्यांना आपण कधीही ब्लॉक करू शकत नाही, कधीही डिलीट करू शकत नाही आणि कधीही विसरू शकत नाही, कारण त्याचं स्थान आपल्या हृदयात नेहमीच राखून ठेवलेलं असतं। रागात असताना कोणत्याही गोष्टीवर रिप्लाय करू नका। आनंदी असताना कोणतंही वचन देऊ नका आणि दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका। मन मारून नाही तर मन भरून जगा। जिवंतपणीच खा, जिवंतपणीच प्या, मजा करा। काय अर्थ त्या जगण्याचा जर आयुष्य मन भरून जगता येत नसेल तर। आपलं जीवन ज्याला आपली काळजी नाही अशा व्यक्तीच्या आठवणीत व्यर्थ बाया घालवू नका। जे समोर आहे त्याचा स्वीकार करा। काही व्यक्ती वयानं फार लहान असतात, पण मोठ्यांपेक्षा जास्त समजूतदार आणि जबाबदारीनं वागतात। कष्टातूनच आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं, त्याचा रुबाब काही वेगळाच असतो। आयत्या पिठावर मारलेल्या रेघोट्या थोड्याच दिवसात पुसून जातात, हे लक्षात ठेवा।